तुमच्या मुलीला मला नांदवायचीच नाहीये, तिला तुमच्याकडेच ठेवून द्या म्हणून. बरं बरं, हे आता आपण सगळं घरी गेल्यानंतर बोलूया. हो, नंतर बोलून परिस्थिती बदलणार आहे का? पिंट्याच्या मागे हात धुवून लागलेत एकतर, आणि आता जानूला पण टाकायचं म्हणते. काय करणार आहोत आपण? मी त्यांच्याशी बोलून बघू का? आधीच एक तर त्यांचं डोकं फिरलेलं आहे, त्याच्यात आणखीन तुम्ही जाऊन चिडवू नका त्यांना. शांत झाले ना की होईल सगळं व्यवस्थित. मी समजावलं त्यांना. मी म्हटलं की तब्येत जरा बरी नाहीये आता, त्यामुळे माहेरी राहिली की जरा बरं वाटेल तिला. त्यात आता पिंट्याचं हे टेन्शन आलेलं आहे, सगळ्याचा त्रास होतो ना. ती येईल परत घरी, पण जरा काही दिवस इथे राहू द्या तिला. मग काय म्हणाले? काही नाही, काही म्हणाले नाहीत, गप्प बसले. उलटून काही बोलले नाहीत, म्हणजे मी म्हटलेलं पटलं असावं त्यांना. डॉक्टरीणबाई काय म्हणाले ठाऊक आहे ना? जानूची परिस्थिती नाजूक आहे, शारीरिक किंवा मानसिक ताण तिच्या बाळाच्या जीवासाठी धोकादायक आहे. तिला सासरी पाठवू शकत नाही आणि माहेरी आपण ठेवून घेऊ शकत नाही. एवढी कसली हो दुराग्रही ही भागीरथीबाई? त्यांच्यामुळेच त्यांच्या मुलांचे संसार मोडलेत, आणि आता नातवाचा मोडायला निघालाय तरी माघार घ्यायला तयार नाहीत. जानूने काही दिवस आपल्याकडे राहणं हेच तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी हिताचं आहे. पांडुरंगा, मला माझ्या भविष्याचा विचार करायला हवा. त्याच्यापेक्षा कोणी आणि काही महत्त्वाचं नाही. जेवढं जातं तेवढं पुरेसं झालं, आणि नाही येत आम्हाला. तुझ्या सासूबाई? आई प्लीज नको हा विषय, मला त्रास होईल या विषयांचा. आणि आता सगळ्यापासून दूर व्हायचं ठरलंय ना. आज जर आले नाहीस ना सगळं तुला समज. आज मी नाही येणार. म्हणजे तुझं सगळं ठरलंय? तसंच समज. मला फक्त थोडी स्पेस हवी आहे. माझ्या आयुष्याचं काहीही झालं तरी चालेल, पण बाळाच्या केसालाही मी धक्का लागू देणार नाही. त्यासाठी कुठल्याही महादिव्यातून जाण्याची माझी तयारी आहे. दिवसभर सगळी कामं करून करून माझ्या हाडाची ना नुसती काढ झालेली आहेत. तुझ्या ताईचं बाळणपण मी कसं करणार आहे देव जाणे. आई तू नको काळजी करूस, मी आहे ना. आणि तसंही होणाऱ्या बाचीसाठी मी काही करायला तयार. काय रे सारखं काय आपल्या भाची भाची लावलेलं आहेस? पोरगा होऊ दे, मला छानसा नातू हवाय. आई तू बघ, ताईला मुलगीच होणार आहे, ती पण अगदी ताईसारखीच. बरोबर, चल चल हे धर, ताईला देऊन ये जरा बघ. आणि तुझा मोबाईल दे रे मला. का? अरे दे दे. अरे माझा मोबाईल आहे ना तो जावई बापूंकडनं तुटला, तसा तो जुनाच झाला होता. मला देणार आहेत ते नवीन, आज देतील. निघ. बरं येतो. हा.